आज संडे स्पेशल आहे आणि आज आपण बनवणार आहोत ऑथेंटिक आगरी कोली स्टाईल मटन रस्सा. हॅलो, माय नेम इज नेहा अँड लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात आधी आपण मटन स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घ्यायचा, जेणेकरून काही डर्ट किंवा धूळ लागलेली असेल ती रिमूव्ह होईल. लगेचच मी ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत थोडेसे खडे मसाले आणि त्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले, म्हणजे फाईन पावडर बनवलेली आहे. आता मी कांदा, लसूण, अद्रक आणि मिरची हे घेतलेले आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्यांची व्यवस्थित एक पेस्ट कन्सिस्टन्सी बनवलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी टोमॅटो घेतला आहे. टोमॅटोची सुद्धा मी प्युरी बनवून घेतलेली आहे. मी प्रेशर कुकरमध्ये 2 ते 3 टेबलस्पून ऑइल ॲड केलेलं आहे. त्याच्यात 2 इलायचीचे हे टाकलेले आहे. त्याच्यानंतर मी ग्राइंड केलेला कांद्याची जी पेस्ट आहे ती टाकलेली आणि व्यवस्थित परतून घ्यायची. कांदा परतून झाला की त्यात टोमॅटो ॲड करायचा आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचा आणि थोडा वेळ शिजवून घ्यायचा. थोडा वेळ शिजल्यानंतर आपण त्यात थोडासा मीठ घालायचं आहे. मीठ घालून त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. आता त्यात हळदी पावडर टाकायची आणि आगरी कोळी मसाला. आगरी कोळी मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर पण भेटतो, सध्या ऑनलाईन सगळीकडे भेटतोच. आता त्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यात मटण आणि बटाटा हे टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा. हे परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि तो कुकरच्या वर ठेवून 2 मिनटं झाकण देऊन शिजून घ्यायचं. ही जी स्टेप आहे याला मिस करू नका, कारण ह्या स्टेपमध्ये जे फ्लेवर्स आहेत ते अजून एन्हान्स होतात. मसाला आणि मटण हे अजून फ्लेवरफुल बनतं, म्हणून ही स्टेप अजिबात मिस करू नका आणि व्यवस्थित 2 मिनटं शिजू द्या. त्यानंतर हा काढायचा आणि जो प्लेटमधला पाणी आहे तोच मटणमध्ये टाकायचा आणि थोडासा अजून वरतून आपलं पाणी टाकायचं, पाणी घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून त्याला कुकरला बंद करून घ्यायचा. 3 ते 4 शिट्या घ्यायच्या मटणाला व्यवस्थित आणि ते ओपन करायचं. ओपन केल्यानंतर त्याच्यात आपण खोबऱ्याचं वाटण टाकायचं, म्हणजे खोबरा, मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण केलेलं आहे मिक्सरला लावून, तो त्यात घालायचा आहे. आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि कुकर बंद करून घ्यायचा. कुकर बंद करून अजून 1 ते 2 शिटी घ्यायच्या, जेणेकरून तो व्यवस्थित शिजला जाईल. आता मटण आपला खूप छान शिजलेला आहे आणि टेस्टही खूप छान झालेला आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा लागला आहे आणि आवडला तर सगळ्यांना शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.